आता आपण कार्बोहायड्रेट्स ब्रेकडाऊन होऊन सेल्युलर रेस्पिरेशन एरोबिक कसं होतं त्याची उजळणी करूया आणि मग प्रोटीन आणखीन फॅट्सकडे जाऊया. तर हे आपण बघितलंच आहे, कार्बोहायड्रेट्समध्ये असतो ग्लुकोज आणि ग्लुकोजचा फॉर्म्युला काय C6H12O6. तर ह्या ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं म्हणजे काय, ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं आणि त्याचं पायरुविक ॲसिड आणि त्याच वेळी आपल्याला एक एनर्जी ATP एक एनर्जीचा मॉलिक्यूल मिळतो आणि NADH2 मिळतं आणि वॉटर मिळतं H2O. आता तो पायरुविक ॲसिड आहे, पुढे तो आणखीन ब्रेकडाऊन होतो आणि ॲसिटाइल COA मिळतं आणि NADH2 मिळतो आणि CO2 मिळतो. आता हे ॲसिटाइल COA आहे ना, ते क्रेब्स सायकलमध्ये जातं आणि क्रेब्स सायकलमध्ये गेल्यावरती ATP मिळतो, NADH2 मिळतं, H2O मिळतं, FADH2 मिळतं आणि CO2 मिळतं. आणि मग क्रेब्स सायकलमधून ETC मध्ये गेल्यावरती ह्या NADH2 जेवढे असतात, इथे आहे NADH2, वरती आहे, सगळ्यांमधून ATP मिळतात. FADH2 मधून देखील ATP मिळतात. प्रत्येक NADH2 मधून 3 ATP मिळतात. प्रत्येक FADH2 मधून 2 ATP मिळतात आणि फायनली काय मिळतं, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि ATP म्हणजे एनर्जी. आता ती एनर्जी आपण वापरतो कशी, ATP म्हणजे काय, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. ह्याच्यामध्ये काय काय असतं, ॲडेनाईन असतं जी नायट्रोजन बेस आहे, रायबोज शुगर असते विथ 5 कार्बन्स म्हणून आपण त्याला अशी पेंटॅगॉन म्हणून दाखवतो. तर तो जो ॲडेनोसाईनचा ट्रायफॉस्फेटचा मॉलिक्यूल असतो ना, त्याच्यामध्ये ॲडेनाईन असतं, रायबोज शुगर असतं आणि 3 फॉस्फेट ग्रुप्स असतात. तर दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या मध्ये एनर्जी सगळी स्टोर्ड होते आणि जेव्हा आपण एनर्जी वापरतो, जेव्हा आपण शक्ती वापरतो, तेव्हा हा दुसरा आणि तिसरा फॉस्फेटचा ग्रुप आहे ना, तो ब्रेकडाऊन होतो आणि एनर्जी रिलीज होते. म्हणजे थोडक्यात काय, ATPचा ADP होतो, म्हणजे ट्रायफॉस्फेटचा डायफॉस्फेट होतो, त्याला ADP म्हणतो आपण. आणि म्हणजेच तुम्ही बघितलं तर होतं काय, ATP गेट्स कन्व्हर्टेड इंटू ADP प्लस एनर्जी प्लस IP. हा जो आहे ना, तो इनऑर्गॅनिक फॉस्फेट होतो, म्हणून त्याला IP असं म्हणतात. आता आपण प्रोटीन्स आणि लिपिड्सचं कसं होतं बघूया. तर जेव्हा कार्बोहायड्रेट्स कमी पडतं तेव्हा प्रोटीन्स आणि लिपिड्समधून आपल्याला एनर्जी मिळते. प्रोटीन्स काय करतात, अमिनो ॲसिड प्रोड्यूस करतात आणि त्या अमिनो ॲसिडमधून डायरेक्ट ॲसिटाइल COA होतं. त्याचप्रमाणे लिपिडमधून फॅटी ॲसिड होतात, ते पण डायरेक्ट ॲसिटाइल COAच्या स्टेजला येतात आणि मग ते क्रेब्स सायकलमधून जातं, ETC पण होतं आणि आपल्याला CO2, H2O आणि एनर्जी मिळते. हा पुस्तकातला चार्ट आहे, त्याच्यामध्ये ETC त्यांनी दाखवलेलं नाही, पण इकडे क्रेब्स सायकलमध्येच ETC क्रेब्स सायकल नंतर होतं असं गृहीत धरून CO2, H2O आणि एनर्जी. प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. हा त्याचा चार्ट आहे, हा नीट लक्षात ठेवायचा. When the body does not get enough carbohydrates, glucose for energy, it starts using stored fats, lipids and proteins to produce energy. जेव्हा ॲडिक्वेट कार्बोहायड्रेट्स मिळत नाही तेव्हा तो काय करतो, फॅट्स आणि प्रोटीन्स मधून एनर्जी प्रोड्यूस करतो. कार्बोहायड्रेट्स फर्स्ट चॉईस ऑफ एनर्जी, फॅट्स युज्ड वेन कार्बोहायड्रेट्स आर इनसफिशियंट, प्रोटीन्स युज्ड ओनली वेन कार्बोहायड्रेट अँड फॅट स्टोर्स बिकम लो. आणि हाच तो चार्ट आहे, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स. कार्बोहायड्रेटचं ग्लायकोलिसिस पायरुविक ॲसिड ॲसिटाइल COA होऊन क्रेब्स सायकलमध्ये जाऊन ETC होऊन मग आपल्याला एनर्जी मिळते. प्रोटीन्सचं अमिनो ॲसिड होऊन डायरेक्ट अमिनो ॲसिड ॲसिटाइल COA ला जातात, मग क्रेब्स सायकल ETC आणि CO2 प्लस H2O प्लस एनर्जी. त्याचप्रमाणे लिपिड्सचे फॅटी ॲसिड्स होतात आणि ॲसिटाइल COA ला डायरेक्टली जातं आणि क्रेब्स सायकल ETC आणि मग CO2 प्लस H2O प्लस एनर्जी. आता आपण पूर्वीच्या चार्टकडे जाऊया.
टू टाइप्स ऑफ रेस्पिरेशन आहे, ॲट बॉडी लेवल अँड ॲट सेल लेवल. बॉडी लेवलचं रेस्पिरेशन कुठलं, जे आपण श्वासाच्या थ्रू घेतो ते. तिथे काय होतं, एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड, आणि त्याला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन असं म्हणतो. ओके. नंतर दुसऱ्या टाईपचं रेस्पिरेशन काय आहे, सेल लेवलचं. सेल लेवलला आपण इंटरनल रेस्पिरेशन म्हणतो, आणि इंटरनल रेस्पिरेशन 2 टाईप्स असतं, एरोबिक आणि अनएरोबिक. एरोबिक रेस्पिरेशन आपण एकदम नीट व्यवस्थित अभ्यास केला त्याच्यामध्ये काय होतं, फूडस्टफ मधलं ग्लुकोज आहे ते कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं आणि एनर्जी प्रोड्यूस होते. So aerobic respiration is cellular respiration in presence of oxygen. हे कुठे, सेलमध्ये होतं. नंतर दुसऱ्या प्रकारचं आपण रेस्पिरेशन सेल लेवलचं बघणार आहोत, त्याला ॲनारोबिक रेस्पिरेशन असं म्हणतात. ते पण इंटरनल रेस्पिरेशन आहे, पण इकडे जे फूडस्टफ आहे ग्लुकोज इज नॉट कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड एनर्जी इज प्रोड्यूस. म्हणजे इकडे पण थोडी एनर्जी प्रोड्यूस होते, पण ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज होत नाही, कारण हे इकडे इनकम्प्लीट ऑक्सिडायझेशन होतं, कारण इकडे ऑक्सिजन कमी मिळालेला असला की एनॉर्बिक रेस्पिरेशन होतं. सेल्युलर रेस्पिरेशन एनॉर्बिक. सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजे आपण पण हे कधी कधी एनॉर्बिक रेस्पिरेशन करतो. ऑल्सो परफॉर्म एनॉर्बिक रेस्पिरेशन इफ ऑक्सिजन लेवल्स बिकम लो. म्हणजे कमी ऑक्सिजन झाला तर हायर प्लांट्स, ॲनिमल्स, एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, हवेतून श्वास घेणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑल्सो परफॉर्म एनॉर्बिक रेस्पिरेशन इफ ऑक्सिजन लेवल्स बिकम लो. This means that organisms that normally use aerobic respiration can switch to anaerobic respiration when oxygen is not available. म्हणजे नॉर्मली ते हवेतून ऑक्सिजन घेत असतात, पण जर ऑक्सिजन कमी पडला तर नॉर्मली हवेतून ऑक्सिजन घेणारी ऑर्गॅनिझम्स म्हणजे आपल्यासारखी ती एनॉर्बिक रेस्पिरेशनला स्विच होऊ शकतात. तर एक्झाम्पल काय असं, ह्युमन मसल सेल्स ड्युरिंग इंटेन्स एक्सरसाइज. आता खूप एक्सरसाइज केली ना का बघा आपल्याला दम लागतो आणि ऑक्सिजन लागतो, त्यावेळी आपल्या सेलमध्ये एनॉर्बिक रेस्पिरेशन होत असतं. किंवा वॉटरलॉक्ड प्लांट रूट्स वेअर ऑक्सिजन इज स्केअर्स, म्हणजे खाली जे पाण्यामध्ये रूट्स असतात जिकडे ऑक्सिजन कमी असतं. किंवा सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन ऑक्सिजन पुअर एन्व्हायरमेंट. इन ऑल दीज केसेस ऑक्सिजन इज ॲब्सेंट ऑर व्हेरी लो. सो पायरुविक ॲसिड अंडरगोज फर्मेंटेशन instead of entering aerobic respiration. Glucose is not completely oxidized and only 2 ATPs are produced from each glucose molecule. Okay? तर हे जरा पुन्हा समजून घेऊया. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं, 3 स्टेप्स असतात, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETC. त्याच्यामध्ये ग्लुकोज ग्लायकोलिसिसच्या थ्रू पायरुविक ऍसिड होतं, मग क्रेब्स सायकल मध्ये जातो, मग ETC मध्ये जातं, आणखीन मग आपल्याला एनर्जी मिळते. इकडे ऑक्सिजन व्यवस्थित आहे. एनॉर्बिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं, ऑक्सिजन कमी आहे तर ग्लुकोज ग्लायकोलिसिस होतं, दोघांनाही कॉमन स्टेप आहे. पायरुविक ऍसिड पण होतं ग्लायकोलिसिस झाल्यामुळे, पण हे क्रेब्स सायकल आणि ETC न होता इथे फर्मेंटेशन होतं. आता हे फर्मेंटेशन जे झालेलं आहे, आता एरोबिक रेस्पिरेशन आपण नीट बघूया. हे ग्लायकोलिसिसचा पायरुविक ऍसिड पॅराफिक ऍसिड झालाय, पण फर्मेंटेशनच्या 3 केसेस आहेत. फर्मेंटेशनच्या 3 केसेस आहेत, तर त्या आपण एक एक समजून घेऊया. सो सेल्युलर रेस्पिरेशन एनॉर्बिक. स्टेप 1 ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस झालं, हे कुठे होतं, सायटोप्लाझम ऑफ सेलमध्ये होतं. ग्लायकोलिसिस काय प्रोड्यूस करतं, 2 pyruvic acid and energy. इकडे 2 molecules मिळतात. Glucose is broken down into 2 molecules of pyruvic acid. This step produces 2 ATP.
ग्लायकोलिसिस ऑकर्स इन बोथ एरोबिक अँड एनॉर्बिक रेस्पिरेशन. स्टेप 2 ला काय होतं? फर्मेंटेशन होतं. ही बघा, स्टेप 2 ला फर्मेंटेशन होत आहे. सिन्स ऑक्सिजन इज ॲब्सेंट, पायरुविक कॅन नॉट एंटर क्रेब्स सायकल. इन्स्टेड इट इज कन्व्हर्टेड टू अदर सबस्टन्सेस. आणि पायरुविक ॲसिडचे वेगवेगळ्या केसप्रमाणे वेगवेगळे सबस्टन्सेस होतात. तर पहिली ही सायकल बघूया. ह्याच्यामध्ये काय झालंय? फर्मेंटेशन नंतर अल्कोहोल झालंय आणि अल्कोहोलमुळे यीस्ट झालंय. तर पहिलं टाईप काय आहे? अल्कोहोलिक फर्मेंटेशन यीस्ट. पायरुविक ॲसिडचं काय झालं? अल्कोहोल झालं, म्हणजे इथेनॉल झालं आणि CO2 प्रोड्यूस झालं. ऑकर्स इन यीस्ट अँड सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स used in bread making and alcohol production. No additional ATP is produced. इकडे काहीही ATP वगैरे प्रोड्यूस होत नाही, फक्त त्याचं फर्मेंटेशन होतं. पुढे जाऊया. दुसऱ्या केसमध्ये बघा, पुन्हा फर्मेंटेशन हे वेगळ्या प्रकारचं आहे. ह्या इकडचं बघूया पहिले. लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन, म्हणजे मी म्हटलं ना, तुम्ही जेव्हा मसल्सचा वापर करता एक्सरसाइजच्या वेळी, तेव्हा पायरुविक ऍसिडचं काय होतं? फर्मेंटेशनने लॅक्टिक ऍसिड होतं. आणि RBC डज नॉट हॅव मायटोकॉन्ड्रिया, सो लॅक्टिक ऍसिड is generated in muscle cells during intense exercise in human RBC. RBC म्हणजे रक्तामध्ये हे लॅक्टिक ऍसिड तयार होतं when oxygen is insufficient during rigorous exercise. वाचूया. RBC does not have mitochondria, so lactic acid is generated in muscle cells during intense exercise in human RBC when oxygen is insufficient during various exercise. त्यामुळे काय होतं? मसलला फटीग येतो. इट कॉजेस मसल फटीग, म्हणजे मसल दमून जातात आणि क्रॅम्प्स येतात. अँड अनॉर्बिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस. ओके, इकडे पण काही ATP वगैरे प्रोड्यूस होत नाही. नंतर थर्ड टाईपचं म्हणजे मधलं, फर्मेंटेशन बाय व्हेरियस मायक्रोब्स. आता इथे सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स कन्वर्ट पायरुविक ऍसिड इनटू अदर युजफुल सबस्टन्सेस सच ॲज व्हिनेगर, ॲसिटिक ॲसिड, व्हिटॅमिन्स एक्सेट्रा. ह्या हे फर्मेंटेशन होतं ना, तिकडे मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी काय करतात? पायरुविक ऍसिडला व्हिनेगर, व्हिटॅमिन्स वगैरे मध्ये कन्वर्ट करतात. एक्झाम्पल्स: व्हिनेगर प्रोड्युसिंग बॅक्टेरिया मेक ॲसिटिक ॲसिड and some microbes are used industrially to produce vitamins. हेच पुढे विटॅमिन्स वगैरे प्रोड्यूस करायला वापरलं जातं, म्हणजे हे इकडे युजफुल होतं. इथे पण युजफुल आहे, यीस्ट झालं त्याचं. पण पायरुविक ऍसिड नंतर इकडे काही ATP तिन्ही याच्यामध्ये होत नाहीत. जे होतात ते 2 ATP पहिल्यांदाच झालेले होतात ग्लायकोलिसिसच्या वेळी, तेच असतात. आता आपण सेल्युलर रेस्पिरेशन 2 टाईपच्या मधले फरक बघूया. एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन इज नॉट रिक्वायर्ड फॉर एनॉर्बिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया. एनॉर्बिक रेस्पिरेशन ऑकर्स ओनली इन द सायटोप्लाझम. Energy is produced in large amount in aerobic respiration. Energy is produced in lesser amount in anaerobic respiration. Glucose is completely oxidized in aerobic respiration. Glucose is incompletely oxidized in anaerobic respiration. 38 molecules of ATP are formed during aerobic respiration. 2 molecules of ATP are formed during anaerobic respiration. केमिकल रिॲक्शन काय? C6H12O6 म्हणजे हा ग्लुकोज प्लस ऑक्सिजन 6O2, त्यांनी काय आपल्याला मिळतं? 6H2O, पाणी मिळतं, 6 कार्बन डायऑक्साईड आणि 686 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी मिळते. इकडेही केमिकल रिॲक्शन होते तेव्हा काय होतं? C6H12O6 त्याचे 2C2H5OH प्लस CO2 प्लस 50 कॅलरीज kcal मिळतात. ओके,
तर इथे अख्खी केमिकल रिॲक्शन लक्षात ठेवण्याची गरज नाही. लक्षात काय ठेवायचं, एरोबिक रेस्पिरेशन मधून साधारण 686 के कॅल्स मिळतात. अनॉर्बिक रेस्पिरेशन पासून साधारण 50 के कॅल एनर्जी मिळते.